रामकृष्ण हरी सर्वांना. आज दिनांक 5 जून 2026 वार शुक्रवार. माऊलीच्या सेवेस प्रारंभ करण्यापूर्वी मला आज एक छोटासा संवाद साधायला इथे आवडेल. संवाद नाही म्हणता येणार, एक गोष्ट मी नमूद करावीशी वाटते मला. मी आता म्हणजे हे ज्ञानेश्वरीचं पारायण करायला मला माऊलीने जी सद्बुद्धी दिली, कोणी म्हणजे प्रवृत्त केलं मला की ज्ञानेश्वरी पारायण करणं. आणि मी पण शब्द दिला की मी ज्ञानेश्वरी पारायण करेन म्हणून. तर आज जवळजवळ किती 1 एप्रिल 2026 मी चालू केली होती ज्ञानेश्वरी वाचायला. आणि आज आहे 5 जून, म्हणजे 2 महिने झाले मी ज्ञानेश्वरी वाचते. तर एवढ्या दिवसांनंतर मला एका माऊलींची आज कालच्या माझ्या माऊलींच्या सेवेच्या व्हिडिओवर एक आशीर्वाद मिळाला. त्यांनी एवढं भरभरून सांगितलं की तुम्ही ज्ञानेश्वरी वाचता, खूप अभिनंदन तुमचं. नंतर काही नाही, त्यांच्या मनात काय आलं ते डायरेक्ट मला बोलले, जो पारायण करतो तो नारायण होतो. पण माझं परम भाग्यच आहे की मी माझ्या आई वडिलांची मी खूप कृतज्ञ आहे. माझ्या आजी आजोबांची पण मी खूप कृतज्ञ आहे. माझ्या दादाची मी खूप कृतज्ञ आहे. कारण की आम्हाला जो संघ लाभला तो आम्ही सगळे लहानपणापासूनच आम्ही शाकाहारी आहोत. आईला कीर्तनाला जायची खूप आवड, त्याच्यामुळे आम्ही ती आम्हाला घेऊन जायची, म्हणून आम्ही तिच्यासोबत कीर्तनाला वगैरे जायचो. अशातच हा वारकरी संप्रदायाची ओळख झाली. त्या वारकरी संप्रदायातूनच काही अजून म्हणजे मी आधी माळ घातली नव्हती लहान असताना. मी आधी पण सांगितलेले, आधी तुम्ही ऐकले का नाही माहीत नाही. लहान असताना आमचे आजोबा म्हणायचे की मुलीला ज्या घरी दिलं जाईल त्या घरी तिला जर जाऊन नॉनव्हेज वगैरे बनवायला लागलं तर मग तिला माळ घालून काही उपयोग नाही. तर अशी त्यांची विचार होते त्यावेळेस. तर ठीक आहे, आईवडिलांनी ते मान्य केलेले. पण दादाला माझ्या लहानपणापासूनच माळ घातलेली. तो जसा झाला तेव्हापासून त्याला माळ घातलेली, त्यामुळे तो तर पूर्णच सात्विक होता. आणि त्यानेही ज्ञानेश्वरीला सुरुवात केली वाचायला. मीही याआधी जवळजवळ 2 वेळा ही ज्ञानेश्वरी संपूर्ण वाचली आहे. पण हेच की मी तिचं असं सर्वांच्या समोर पारायण केलं नव्हतं. ही एक गोष्ट ह्यावेळी फक्त वेगळी आहे. म्हणून हे जे
आज जो मला त्या माऊलींनी आशीर्वाद दिला, तो माऊलींचा आशीर्वाद मी ज्यांनी मला ज्ञानेश्वरी वाचायला परत प्रवृत्त केलं, त्यांना तो आशीर्वाद मी समर्पित करीत आहे. आणि असंच जर माझ्यामुळं कोणाचं ऐकण्याचं पारायण घडत असेल तर माझ्यामुळं नाही, माझ्याकडून करून घेणारा तो वरचा परमेश्वर आहे. जर मी ठरवलं तर हे मी आजही बंद करू शकते, पण मी ते ठरवत नाही. ते ठरवण्याची बुद्धी मला पांडुरंग परमात्मा देत नाही. देवाने कालच आपल्याला सांगितलं होतं की म्या चालविल्या वेदू बोले, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या चालविल्या प्राणू आले, जो जगाते चालिता. म्हणजे हे जे करून घेतोय ते सगळं देवच चालवून घेतोय. आता पण आहेत म्हणजे आता तर खूपच स्ट्रगल चालू आहे माझ्या सध्याच्या लाईफमध्ये, वर्किंग लाईफमध्ये, पर्सनल लाईफमध्ये. पण ठीक आहे, माऊलींच्या सानिध्यात असल्यामुळे त्या म्हणजे माऊली मला देतील तेवढी ताकद. आता इथे वाचनास येण्यापूर्वीच ऑफिसचे धडाधड मेसेज पडत आहेत की म्हणजे इट रिलेटेड टू, म्हणजे हे माझ्या कामाच्या रिलेटेड आहे. बट येस, तिथे पण मला आन्सर करावंच लागलं. तेच कर्म माणसाचे. आता जो नारायण तोच जी वाट दाखवू त्या वाटेवर चालत राहायचं बस. रामकृष्ण हरी. झाला माझा छोटासा नॉर्मल संवाद. आता मी आपल्या माऊलीच्या सेवेला सुरुवात करते. तर काल आपण 18 ओव्यांपर्यंत वाचन केलं होतं. आता तिथून पुढच्या ओव्यांना सुरुवात करूया. प्रथम गणेश वंदना करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा तू ज्ञानेश्वरासी. तपाम्यहं वर्ष निगृणाम्युसृजातु च अमृत चैव मृतच्च सदा सच्चाहम् अर्जुनम्. मी सूर्याचे निवेशे तपे तेजे शोषे पाठी इंद्र होऊनी वर्षे ते पुढती भरे. अग्नी काष्टे खाये ते काष्टाची अग्नी होय. ते विमरत ते मारिते पाहे स्वरूप माझे. या लागे मृत्यूच्या भागी जे जे तेही पै स्वरूप माझे. आणि नमरते तव सहजे अविनाशुनी. आता बहु बोलून सांगावे ते एकी हेळा घे पागवे. सता सतही जाणावे मीची पेगा. म्हणून अर्जुना मिनसे ऐसा कौन उठाव असे. परी प्राणियांची दैव गैसे जे न देखती माते. तरंग पाणी येळवी न सुखती रश्मी वाती विन न देखती. तेसे मीची हिते नव्हते मी नव्हती विस्मू देते. हे आत बाहेर मी आकोंदले जग निखिल माझेची ओतले. ही कैसे कर्म तया आले जे मीची नाही म्हणती. परी अमृत पुहा पडिजे का आपण याते काढीजे. ऐसे आती काय कीजे अप्राप्तासी. ग्रासा एका अन्नासाठी अंधू धावत आहे किरटी. आढळला चिंतामणी पाये लोटी आंधळेपणा. तैसे ज्ञाने जे सांडूनी जाये तै ऐसी हे दशा आहे. म्हणून की जे ते केले नोहे ज्ञानी विना. आंधळ्या गरुडाचे पंख आहाती ते कवना उपयोगा जाती. तैसे सत्कर्माचे उपकरे ठाती ज्ञानी विना. त्रैविद्या मां सोमपाहा भूत पापाय निरिष्टवा.
स्वर्गगती प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्रलोकमशन्ति दिव्यान देवी देवभोगान देखपाला किरीटी आश्रम धर्माची आराहाटी विधी मार्गा कसवटी ते आपणची होती निजन करत कौतुके ती वेदांचा माथा झुके क्रिया फळीसी उभी ठाके पुढे जाया ऐसे दीक्षित जे सोमप ते आपणची यज्ञाचे स्वरूप तीही त्या पुण्याचे नावे पाप जोडिले देखे ते श्रुतीत्रया ते जाणुनी शतवरी यज्ञ करुनी यजलिया माती चुकवणी स्वर्गवरितू जैसे कल्पतरू तळाटी मैसुनी जवळी वाडी गाठी मग निदेव निघे किरटी दैन्याची गुरु तैसे शतक्रतू यजिले माते का इप्सिता तादी स्वर्ग सुखांते आता पुण्य की हे निरुते पाप नोही म्हणून मजवी न पाविजे स्वर्ग तो अज्ञानाचा पुण्य मार्ग ज्ञानी येत्या ते उपसर्गो हानी म्हणती एरवी तरी नरकीचे दुःख पाहुनी स्वर्गा नामकी सुख वाचुनी नित्यानंद गा निर्दोष ते स्वरूप माझे मजे येता पासुपै सुभटा या द्विधा गावंठा स्वर्ग नरकू या वाटा चोरांची स्वर्ग पुण्यात्मक पापे येईजे पापात्मके पापे नरका जाईजे मग माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य आणि मजची माझी असता जेने मी दुरी होय पांडुसुता ते पुण्य ऐसे म्हणता जेबी न तुटे काही परी हे असो आता प्रस्तुत ऐके या परी ते दीक्षित यजुने माते याचित स्वर्ग भोगू मग मी न पाविजे ऐसे जे पापरूप पुण्य असे तेने लादले विन सौरसे स्वर्गा येते जेथ अमरत्व हेचे सिंहासन ऐरावता सारखे वाहन राजा धानी भुवन अमरावती जेथे महासिद्धांचे भांडारे अमृताचे गोठारे जे गावे किल्लारे कामधेनूंचे जेथ ओळगे देव पायिका सैन्य चिंतामणीची या भूमिका विनोद वनवाटिका सुरुतरांची तरुणची या गंधर्व गाणी जेथ रंगे एशिया नासनी उर्वशी मुख्य विलासनी अंतोरिया मदन ओळगे शेजारे जेथ चंद्र शिंपे सांबरे पवना ऐसे म्हणियारे धावने जेथे पै बृहस्पती आपण ऐसे स्वस्ती स्त्रियेचे ब्राह्मण ताटियेचे सुरगण विकार जेथे लोकपाळ रांगेचे राऊतची पदीचे उठे श्रवाखांचे बोलनिवी ये बहु असे जो जे ऐसे भोग इंद्रिय सुखा सरिसे ते भोगीचे ती जवळ असे पुण्यदेशू तेतं भुक्ता स्वर्गलोकं विशालं क्षीणपुण्ये मर्तलोकं विशन्ति एवं त्रयीधर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते मग तया पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाशी उडीत उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्युलोका तेसा वैश्य भोगे कवडावेचे मग दारहीचे पुन येतीयेसे ऐसे लाजिरवाणे दीक्षितांचे काय सांगू हे तिथिया माथे चुकले जी पुण्य स्वर्ग कामिले तया अमरपण ते वावो झाले आता मृत्युलोक मातेची या उदर कुहरी पचुनी विष्टेच्या धातरी उकडुनी नवमासावरी जन्मोजन्मी मरती आगा स्वप्ने निदान भावे परिचय हारपे आघवे तैसे स्वर्ग सुख जाणावे वेद ज्ञानाचे अर्जुना वेदू जरी झाला तरी माते निनता वाया गेला कनु सांडुनी उपनीला कोंडा जैसा मनवनी मज एक विन हे त्रयी धर्म कारण आता माते जाणून काही नेन तू सुखिया होसी तर अशा प्रकारे आज आपण माऊलींच्या 334व्या 9व्या अध्यायातल्या 334 पर्यंत वाचन करत आलो आहोत आता त्याचा मराठीत अर्थ बघूया हे अर्जुना सूर्याच्या रूपाने मी उष्णता देतो पाणी शोषून घेतो व मीच पुन्हा पाऊस पाडतो अमर वस्तू मृत्यू तसेच सतत असत सर्व मीच आहे मी सूर्याच्या रूपाने प्रकाशतो त्यावेळेला हे सर्व आटून जाते आणि मागाहून मीच इंद्र बनून ज्या वेळेला पाऊस पडतो त्यावेळी पुन्हा आबादानी होते अग्नी लाकडे खातो
तेव्हा लाकडेच अग्नी बनतात. त्याप्रमाणे मरणारे व मारणारे हे दोन्ही माझी स्वरूपे आहेत असे समज. याकरिता मृत्यूने गेलेले जे आहे ते देखील माझे स्वरूप आहे. आणि त्याचप्रमाणे न मरणारे जे अविनाश ते तर मी आहेच आहे. आता फार बोलून जे सांगायचे ते सर्व एकदाच सांगतो, लक्षात ठेव. तर विनाशी आणि अविनाशी म्हणून जे पदार्थ आहेत ते मीच आहेत असे समज. म्हणून अर्जुना, येथे मी नाही असे कोणते ठिकाण आहे, परंतु या प्राण्यांचे दुर्दैव कसे आहे ते पहा. मी सर्वव्यापी असूनही ते मला कुठेही पाहत नाही. लाटा या जलरूप असून त्या जलाशिवाय वृक्षदिकाप्रमाणे सुकून जाव्यात, तसेच प्रकाशरूप जी सूर्यकिरणे त्यांना दिव्याशिवाय दिसू नये, त्याप्रमाणे सर्व प्राणी मद्रूपच असून त्यास आपण भगवत रूप आहोत असे वाटत नाही. हे केवढे आश्चर्य आहे पहा. हे सर्व आत बाहेर माझ्याच रूपाने कोंडून भरले आहे. जग हे केवळ माझेच ओतलेले आहे, परंतु प्राण्यांचे कर्म त्यांच्यावर असे ओढवले आहे की ते मीच नाही असे म्हणतात. परंतु अमृताच्या आडात पडावे आणि आपण आपल्याला काठावर का काढावे? परंतु ज्याला अप्राप्त आहे अशाला असेच होते. त्याला काय करावे? अर्जुना, एक घासभर अन्नाकरिता एक आंधळा रस्त्याने धावत असता चिंतामणी रत्नाला ठेच लागून अडखळला. पण तो आंधळा होता, म्हणून त्याने तो चिंतामणी लाथेने उडविला. त्याप्रमाणे जेव्हा जीवाला ज्ञान सोडून जाते त्यावेळी जीवाची वरील आंधळ्यासारखी अवस्था होते. म्हणून जे काही ज्ञानाशिवाय करावे ते केल्यासारखे होत नाही. आंधळ्याला जरी गरुडाचे पंख असले तरी त्याला ते कोणत्या उपयोगाला पडतील? त्याप्रमाणे ज्ञानाशिवाय सत्कर्माचरणाचे श्रम केले असता व्यर्थ जातात. 3 वेद जाणणारे, यज्ञामध्ये सोमपान करणारे व तिने करून पाप नष्ट झालेले याज्ञिक हे यज्ञांनी माझे यजन करून स्वर्गगती मागतात. पुण्याचे फल असा जो देवेंद्राचा लोक तो प्राप्त करून ते त्या स्वर्गलोकी दिव्य असे देवांचे भोग भोगतात. पहा, अरे अर्जुना, आश्रम धर्माच्या आचरणे विहित मार्गाला जे आपणच कसोटी होतात, ज्यांच्या आचरणावरून वागण्याचा विधी कळतो, ते सहज दिलेले यज्ञ कराव्यास लागले असता 3 वेद आपली मान डोलावितात व ज्यांच्या पुढे ती यज्ञ क्रिया आपल्या फलासह मूर्तिमंत येऊन उभी राहते. याप्रमाणे जे अज्ञात सोमरसाचे पान करणारे यज्ञकर्ते आहेत आणि जे आपण स्वतःच यज्ञमूर्ती झाले आहेत, त्यांना यज्ञापासून होणाऱ्या त्या पुण्याच्या नावाने वास्तविक पापांचा लाभ पदरात पाडून घेतला असे समज. कारण की त्यांनी ऋग्वेदातही 3 वेदांना जाणून 100पर्यंत यज्ञ करून माझे आराधन करून मला अजिबात विसरून ते स्वर्गच पसंत करतात. कल्पवृक्षाच्या खाली बसून अभागी पुरुष भीक मागण्याच्या चोळीला गाठी मारतो आणि मग अर्जुना, तो अभागी पुरुष ज्याप्रमाणे भीक मागावयासच निघतो त्याप्रमाणे 100 यज्ञ करून त्यांनी माझे आराधन केले आणि मग ते स्वर्गातील सुखांची इच्छा करू लागले. आता हे पुण्य आहे का? तर खरोखर हे पाप नव्हे काय? म्हणून माझी प्राप्ती करून न घेता स्वर्गाची प्राप्ती करून घेणे हा अज्ञानी लोकांचा पुण्यमार्ग आहे. ज्ञानी लोक या मार्गाला विघ्न व नाश करणारा म्हणतात. एरवी नरकाच्या दुःखाकडे दृष्टी देऊन स्वर्गाला सुख हे नाव आले आहे. वास्तविक पाहिले असता अर्जुना, निर्दोष असा जो त्रिकालाबाधित आनंद ते माझे स्वरूप आहे. अर्जुना, माझ्याकडे येत असताना माझ्या स्वरूपापासून भलतीकडे नेणाऱ्या स्वर्ग व नरक या 2 प्रकारच्या आडवाटा आहेत. त्या चोरांच्या आहेत. पुण्यरूप पापाने बाहेरून दिसायला पुण्य व आतून भरलेले पाप स्वर्गाला येते आणि आत बाहेर जे पाप आहे अशा पापरूप पापाने नरकाला जाणे होते. मग माझी प्राप्ती ज्याने होते ते शुद्ध पुण्य होय. आणि अर्जुना, सर्व प्राणी माझ्या स्वरूपामध्ये असताना ज्या कृत्याने मी परमात्मा दुरावला जातो त्या कृत्याला पुण्य असे म्हटले असता जीभ झडणार नाही का? परंतु या प्रसंगी आता हे राहू दे. अर्जुना, ऐक. याप्रमाणे ते यज्ञ करणारे वस्तुतः माझी आराधना करतात, पण स्वर्गातील दिव्य पदार्थांच्या भोगाची याचना करतात. मग मी ज्याच्या योगाने प्राप्त होत नाही असे जे पुण्य आहे त्यांच्या योगाने मिळालेल्या योग्यतेने ते स्वर्गाला येतात. ज्या स्वर्गात न मरणे हेच ही सिंहासन आहे, ऐरावत हत्तीसारखे वाहन आहे व अमरावती नगर ही राजधानी आहे, ज्या स्वर्गात अनिमा, लग्धिमा इत्यादी महासिद्धीचे भांडारे आहेत, अमृताची कोठारे आहेत आणि ज्या गावात कामधेनूचे कळप आहेत, ज्या स्वर्गात देवसमुदाय चाकर होऊन सेवा करतात,
जेथे जिकडे तिकडे चिंतामणी नावाच्या रत्नाची जमिनी आहे व ते जेथे करमणुकी करता कल्पवृक्षांच्या बगीचे केलेले आहेत, जेथे गंधर्वाची गाणी हीच गाणी आहेत व जेथे रंभेसारख्या अप्सरा नाचणाऱ्या आहेत आणि विलास करण्याकरता ज्या स्त्रिया आहेत त्यात मुख्य उर्वशी आहे, जेथे शय्यागृहात मूर्तिमंत मदन सेवक चाकरी करतात, ज्या ठिकाणी प्रत्यक्ष चंद्र आपल्या अमृत किरणांनी सडा संमार्जन करतो व वाऱ्यासारखा चपळ जासूद जेथे म्हटलेले काम करण्याला तयार आहे, आशीर्वाद देणारे व कल्याण इच्छिणारे ब्राह्मण जेथे आहेत व जेथे पंक्तीला देव मंडळींचे समुदाय आहेत, ज्या ठिकाणचे घोडेस्वार लोकपालांच्या पूर्वादी दिशांच्या इंद्राधिक स्वामींच्या बरोबरीचे आहेत, जेथे उच्चैश्रवा नावाचा इंद्राचा घोडा पुढे चालतो आणि हे फार वर्णन करणे पुरे. याप्रमाणे इंद्रांच्या सुखासारखे ते भोग यज्ञकर्त्यांच्या पदरात जेथपर्यंत पुण्याचा अंश असतो तेथपर्यंत भोगाव्यास मिळतात. तो विशाल स्वर्गलोक भोगल्यावर पुण्यक्षीण झाले म्हणजे ते मृत्यूलोकी प्रवेश करतात. विषयांची इच्छा करून 3 वेदांनी सांगितलेल्या फलरूपी धर्माला अनुसरून कर्ममार्ग आचरण करणाऱ्यांना या प्रकारे जाणे येणे जन्म मृत्यू प्राप्त होते. मग या पुण्याने प्राप्त झालेला दर्जा नाहीसा झाला म्हणजे त्याबरोबरच यज्ञ करतात असलेले इंद्राच्या ऐश्वर्याचे तेज नाहीसे होते आणि मग ते मृत्यू लोकाला परत येऊ लागतात. ज्याप्रमाणे वेश्येच्या नादात पैसा नाहीसा होतो मग तिच्या दारास हात लावण्याचीही सोय राहत नाही, त्याप्रमाणे पुण्याची पुंजी सरलेल्या यज्ञकर्त्यांची स्थिती लज्जास्पद आहे. त्यांचे काय वर्णन करावे. याप्रमाणे ज्यांनी पुण्याच्या जोरावर स्वर्गाची हाव धरली ते नित्य जवळ असणाऱ्या मला चुकले आणि त्यांचे ते अमरपणही व्यर्थ गेले. आता त्यांना मृत्यूलोक पुन्हा प्राप्त झाला. आईच्या उदररूपी गृहेत नरकाच्या उकडीतील थरात 9 महिनेपर्यंत उकडून पुन्हा पुन्हा जे जन्माला येऊन पुन्हा पुन्हा मरतात. अर्जुना, स्वप्नामध्ये द्रव्याचा ठेवा सापडतो पण जागे झाले असता तो सर्व नाहीसा होतो. त्याप्रमाणे वेद जाणणाऱ्या यज्ञकर्त्यांचे स्वर्गसुख समजावे. ज्याप्रमाणे धान्य टाकून नुसता कोंडा उफनावा त्याप्रमाणे अर्जुना मला जाणले नाही तर प्रत्यक्ष एवढा वेद झाला तरी तो व्यर्थ होय. म्हणून एकामाला टाकून केलेले 3 वेदांनी सांगितलेले धर्म ज्योतिष्ठोमादिक यज्ञ कर्म निरर्थक आहेत. यास्तव अर्जुना मला एक जाणलेस मग जरी दुसरे काही जाणले नाहीस तरी तू सुखी होशील. अशा प्रकारे माऊलींचा मराठी ग्रंथ वाचून झालेला आहे. आतापर्यंत मी अशी म्हणत होते की मी काहीतरी सिद्ध करून दाखवणार आहे, तर मी काहीच सिद्ध करू शकत नाही. आतापासून यापुढची जी सेवा असेल ती फक्त आणि फक्त माऊलींनी दृष्टांत दिला म्हणून आणि माऊलींसाठीच असणार इथून पुढे. आणि ह्या मागं जे उद्दिष्ट होतं ते आता उद्दिष्ट फक्त माऊलींच्या सेवेचं असणार. माझ्या माऊलींना मनापासून नमस्कार. झालेली सेवा माऊलींच्या समाधीवर अर्पण. सर्वांना रामकृष्ण हरी.